हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24। मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग आणि प्रयोगाचे प्रमुख 3 प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग बघितला होता। तर या व्हिडिओमध्ये आपण कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग यांचे उपप्रकार पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या आधीचा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघून घ्या आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला आता आपण इथे त्या प्रयोगांचे उपप्रकार पाहणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम कर्तरी प्रयोग। तर कर्तरी प्रयोग काय असते बघा, मी तुम्हाला आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। कर्तरी प्रयोग काय असते, इथं कर्ता महत्त्वाचा असतो। याच्या नावावरूनच आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की इथे कर्ता महत्त्वाचा असतो। तर कर्तरी प्रयोगामध्ये काय होत असते, जेव्हा आपण कर्त्याचे लिंग किंवा वचन बदलतो त्यानुसार क्रियापद सुद्धा बदलत असते। जसं की इथं उदाहरण बघा, राम आंबा खातो। जेव्हा राम हा आपण कर्ता ठेवला तेव्हा क्रियापद काय होता, खातो होता। आणि जेव्हा राम ऐवजी सीता घेतला म्हणजे त्याचा लिंग बदल केला तेव्हा खातोचा खाते झालेला आहे। म्हणजे कर्त्याचं लिंग बदलला तरी काय होतो, क्रियापद बदलत असते। म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलत असते, त्यालाच काय म्हणतात, कर्तरी प्रयोग असे म्हणतात। ठीक आहे। मग या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग। तर अगदी सिंपल आहे हे समजून घेण्यासाठी। ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म उपस्थित असतो, ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म उपस्थित असतो त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात। आणि ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म उपस्थित नसतो त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात। उदाहरणात समजून घ्या। इथे बघा, पहिलं उदाहरण आहे राम आंबा खातो। तर राम आंबा खातो या वाक्यामध्ये राम कोण आहे, राम आहे कर्ता। कर्ता कोण असतो, वाक्यात सांगितलेली क्रिया जो कोणी करत असतो तो कर्ता असतो। म्हणजे इथं खाण्याची क्रिया होत आहे, खाण्याची क्रिया कोण करत आहे, राम करत आहे, म्हणून हा कर्ता आहे। आणि ती क्रिया ज्याच्यावर घडत असते, क्रिया ज्याच्यावर घडते तो कर्म असतो। खाण्याची क्रिया कोणावर होत आहे, आंब्यावर होत आहे, म्हणून आंबा काय आहे, कर्म आहे। म्हणजे या वाक्यामध्ये कर्म उपस्थित आहे। कर्तरी प्रयोगाच्या ज्या वाक्यामध्ये कर्म उपस्थित असतो त्या वाक्यांना काय म्हणतात, सकर्मक कर्तरी प्रयोग। तर अकर्मक कर्तरी प्रयोग काय असते, ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म उपस्थित नसतो अशा वाक्यांनाच अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, पोपट उडाला। तर उडणारा कोण आहे, पोपट आहे, म्हणजे हा कर्ता आहे। म्हणजे या वाक्यामध्ये बघा कर्म उपस्थित नाही, कारण की उडाला काय आहे, क्रियापद आहे, क्रिया दर्शवित आहे, हे क्रियापद आहे। त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य, सूर्य उगवला। उगवणारा कोण आहे, सूर्य आहे, म्हणून सूर्य काय आहे, कर्ता आहे। आणि उगवला काय आहे, क्रियापद आहे, उगवला काय आहे, क्रियापद आहे। म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म उपस्थित नाही, म्हणून हे काय आहे, अकर्मक कर्तरी प्रयोग। ज्या वाक्यामध्ये कर्म उपस्थित असतो तो काय असतो, सकर्मक कर्तरी प्रयोग। तर या पद्धतीने तुम्हाला कर्तरी प्रयोग आणि त्याचे 2 उपप्रकार इथे लक्षात ठेवायचं आहे। तर चला आता कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार समजून घेऊया। तर बघा, कर्मणी प्रयोग काय असते, तर इथं बघा याच्या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होत आहे कर्मणी प्रयोग म्हणजे इथं कर्म महत्त्वाचा असायला पाहिजे। म्हणजे इथं कोण महत्त्वाचा असायला पाहिजे, कर्म महत्त्वाचा असायला पाहिजे। याचाच अर्थ काय, इथं आपण कर्माचा लिंग आणि वचन जर बदलला, लिंग किंवा वचन जर बदलला तर इथे क्रियापद बदलत असतो। म्हणजे कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला काय म्हणतात, कर्मणी प्रयोग असे म्हणतात। तर या कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 उपप्रकार पडतात। तर ते 5ही उपप्रकार आपण इथे समजून घेऊया। तर इथं बघा, पहिला प्रकार आहे प्रधान कर्तुक कर्मणी। पहिला प्रकार काय आहे, प्रधान कर्तुक कर्मणी। तर बघा, ज्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते परंतु कर्ता महत्त्वाचा वाटतो, कर्मानुसार बदल होते परंतु महत्त्वाचा कोण वाटतो, कर्ता वाटतो, अशा वाक्यांना काय म्हणतात, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, त्याने आंबा खाल्ला। इथं आंबा एक वचनी होता। दुसऱ्या वाक्यात आपण काय केलं, त्याने आंबे खाल्ले। म्हणजे आंबाऐवजी आंबे घेतल्यास इथं क्रियापद बदललेलं आहे। बघा, खाल्ल्याऐवजी खाल्ले आलेलं आहे। म्हणजे कर्माचं वचन बदलल्यामुळे क्रियापद बदललेलं आहे, म्हणून हे काय आहे, कर्मणी प्रयोग आहे। ठीक आहे। तर इथं परंतु या वाक्यामध्ये हा आंबे खाण्याची क्रिया कोण करत आहे, तो करत आहे। म्हणजे त्याने जे आहे हे कर्ता आहे, त्याने जे काय आहे इथं कर्ता आहे। या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता महत्त्वाचा वाटत आहे, कारण की आंबा खाणारा कोण आहे, तो आहे, म्हणजे त्याने, हा कर्ता आपल्याला महत्त्वाचा वाटत आहे। त्यामुळे हे कोणते प्रयोग असणार आहे, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग। ज्या कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलत असते परंतु कर्ता महत्त्वाचा वाटतो त्या कर्मणी प्रयोगाला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात। आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग। तर हे लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे। जी पण वाक्य तुम्हाला संस्कृत भाषेतील, जी पण वाक्य संस्कृत आणि कविता रूपी दिसतील, जी पण वाक्य संस्कृत आणि कविता रूपी दिसतील ती सगळी वाक्ये
पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणीचे उदाहरण असणार आहे. उदाहरणार्थ बघा, नडे इंद्रासी असे बोलिले. दुसरं उदाहरण, जो जो की जे परमार्थ लाहो. तर अशी वाक्य जी कविता रूपी आहे आणि संस्कृत भाषेतील आहे ती सगळी पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी आहेत. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा नवीन कर्मणी प्रयोग. तर नवीन कर्मणी प्रयोगाची जी रचना आहे ती इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे असते. म्हणजेच काय असतं बघा, सहसा आपल्या मराठीतील जी वाक्य आहे त्यांची सुरुवात कर्त्यापासून होते, परंतु नवीन कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यांची सुरुवात ही कर्मापासून होत असते. तर इथे बघा, रावण रामाकडून मारला गेला. तर मारणारा कोण आहे? राम आहे ना, मारणारा राम आहे म्हणून हा कर्ता आहे. आणि मारण्याची क्रिया कोणावर होत आहे? रावणावर होत आहे म्हणून हा कर्म आहे. तर इथं बघा वाक्याची सुरुवात कर्मापासून झालेली आहे. आणि हे जे प्रयोग आहे हे ओळखण्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो. इथं नेहमी जो कर्ता असतो ना त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असतो. कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असतो. तर इथं बघा राम हा कर्ता आहे, त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, चोर पोलिसाकडून पकडला गेला. इथं पोलीस जो आहे तो कर्ता आहे, त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला आहे. तर ज्या पण वाक्यामध्ये तुम्हाला कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला दिसतो ती सगळी वाक्ये नवीन कर्मणी प्रयोगाची असणार आहे. त्याच्यानंतर बघा समापन कर्मणी प्रयोग. तर समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय असते बघा, एखादी क्रिया समाप्त झाल्यासारखा तिथं दर्शवलेला असतं. तर ते प्रयोग समापन कर्मणी प्रयोगाचं असतं. जसं की बघा, त्याचा आंबा खाऊन झाला. खाऊन झाला म्हणजे ती क्रिया समाप्त झालेली आहे. तर जिथं पण समापन म्हणजे समाप्त झाल्यासारखी क्रिया दिसते तो समापन कर्मणी प्रयोग असतो. त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य, सोनूचे पुस्तक वाचून झाले. वाचून झाले म्हणजे ती क्रिया आता समाप्त झालेली आहे, म्हणजेच ते कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी प्रयोग आहे. त्याच्यानंतर बघा पाचवा जो प्रकार आहे शक्य कर्मणी. शक्य कर्मणी त्याच्या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होत आहे, इथं कर्त्याची कार्य करण्याची शक्यता सांगितलेली असते. जो कर्ता असतो ना त्याची कार्य करण्याची इथे शक्यता सांगितलेली असते. तर बघा पहिलं उदाहरण, माझ्याकडून एवढे काम होईल म्हणजे काम करण्याची शक्यता सांगितलेली आहे म्हणून हे शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, आईकडून काम करविते. याचाच अर्थ आईला आता काम करणे जमणार आहे असं, म्हणजे शक्य होणार आहे असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे आईकडून काम करणे आता शक्य होते असं या वाक्याचा अर्थ आहे, म्हणून शक्यता सांगितलेली आहे. म्हणून हे कोणत्या कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे? हे शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पाचही जे उपप्रकार आहे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. जसं की बघा, पहिला उपप्रकार काय आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. इथं कर्मानुसार क्रियापद बदलत असते परंतु कर्ता महत्वाचा वाटतो. पुराण कर्मणी प्रयोगामध्ये काय असते? संस्कृत आणि कविता रूपी वाक्य असतात. आणि नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडलेला असतो. समापन कर्मणी प्रयोगामध्ये क्रिया समाप्त झाल्यासारखी वाटते. आणि शक्य कर्मणी प्रयोगामध्ये शक्यता म्हणजे कार्य करण्याची शक्यता दर्शवलेली असते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे उपप्रकार इथे लक्षात ठेवायचे आहे. तर चला आता भावे प्रयोग समजून घेऊया. तर भावे प्रयोग काय असते बघा, भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत नाही. तर लक्षात ठेवा, कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही, त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. जेव्हा आपण कर्तरी प्रयोग पाहतो त्याच्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असते. तर इथे बघा, या भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हींच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत नाही. तर भावे प्रयोगाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. तर सकर्मक भावे प्रयोगामध्ये काय असते? ज्या भावे प्रयोगामध्ये कर्म उपस्थित असते, ज्या भावे प्रयोगामध्ये कर्म उपस्थित असते त्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, बाबांनी मुलाला रागवले. तर रागवण्याची क्रिया कशावर होत आहे? मुलावर होत आहे म्हणून मुलगा काय आहे? कर्म आहे. दीपकने गायीला पकडले. पकडण्याची क्रिया कशावर होत आहे? गायीवर होत आहे म्हणून गाय काय आहे? कर्म आहे. म्हणजे या दोन्ही वाक्यामध्ये कर्म उपस्थित आहे आणि हे भावे प्रयोगाचे वाक्य आहे, त्यामुळे हे सकर्मक भावे प्रयोग होणार आहे इथे. तर आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे अकर्मक भावे प्रयोग. अकर्मक भावे प्रयोग याच्या नावावरून स्पष्ट होत आहे की इथं कर्म उपस्थित राहत नाही. तर ज्या भावे प्रयोगामध्ये कर्म उपस्थित राहत नाही त्याला अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, त्याने जावे. जाणारा कोण आहे? तो आहे म्हणजे हा कर्ता आहे, कर्म उपस्थित नाही. या तिन्ही वाक्यामध्ये कर्म उपस्थित नाही म्हणून हे अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा, अकर्तृक भावे प्रयोग. अकर्तृक भावे प्रयोग म्हणजे काय असते बघा,
इथं याच्या नावावरून स्पष्ट होत आहे, अकर्तृक म्हणजे करता नसणारा, अकर्तृक म्हणजे करता नसणारा. ज्या भावे प्रयोगामध्ये कर्ता उपस्थित राहत नाही, ज्या भावे प्रयोगामध्ये कर्ता उपस्थित राहत नाही त्याला अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आज सारखे गडगडते, आज सारखे गडगडते, परंतु इथे गडगडणारा कोण आहे म्हणजे कर्ता कोण आहे माहित नाही, कर्ता कोण आहे इथे माहित नाही, गडगडणारा कोण इथे माहित नाही, म्हणून हे काय आहे अकर्तृक भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा, आज खूप मळमळते, परंतु मळमळणारा कोण हे सुद्धा माहित नाही, म्हणजे कर्ता माहित नाही. ज्या वाक्यामध्ये कर्ता माहित नसतो त्यालाच काय म्हणतात अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात. तर अशा पद्धतीने बघा भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. पहिला सकर्मक म्हणजे कर्म उपस्थित असतो, दुसरा अकर्मक म्हणजेच कर्म उपस्थित नसतो, आणि तिसरा अकर्तृक म्हणजेच कर्ता उपस्थित नसतो. इथे कर्ता कोण आहे तेच स्पष्ट होत नाही. तर अशा पद्धतीने भावे प्रयोगाचे तुम्हाला 3 प्रकार इथे लक्षात ठेवायचे आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.